हाय हॅलो नमस्ते सत श्री अकाल वेलकम बॅक टू माय अनदर ब्लॉग। आणि माझा अवतार तुम्हाला खूपच खराब दिसेल। हे बघा माझा अवतार खूप खराब आहे। मी दुपारी गेली होती, मी जेवली पण नाही आहे, मी तशीच जाऊन आले, फक्त हिला भरवलं पटापट आणि मी घरी जाऊन आले पटकन, कारण की मग त्यांनी मला खूप वेळा बोलवायला 2-3 वेळा आले होते। त्यांना अजिबातच काढता येत नाही रांगोळी। ते बोलले थोडीशी काढा आम्हाला की अजिबात येत नाही काढता। तर मी विचार केला की ठीक आहे, बोलतायत तेवढं फोर्स करतात तर मला पण इतकी काही खास येत नाही, थोडीशी ट्राय करू शकते आणि मला असं वाटतं ट्राय केलं की कोणाला पण येऊ शकते। तर मी एक रांगोळी काढली आहे, ते तुम्हाला मी फोटो त्याचा दाखवेल। इथे बाजूला फोटो लावते, व्हिडिओच्या पुढे क्लिप लावते मी एक छोटासा, कारण मी फोटोज त्यांना सांगितलेले मला सेंड करा। आणि मी माझ्या फोनमधून एक फोटो काढला आहे, 1-2 फोटो काढलेत माझ्या फोनमधून पण त्यांनी काढला आहे आपला कसं तरी, तर छोटा मोठा असेल तरी पण तो मी क्लिप असेल तर फोटो असेल तर फोटो, नाही तर मग व्हिडिओज मी क्लिप अटॅच करेन व्हिडिओमध्ये। आणि मला बरं वाटतं आज, कारण की मला ना ॲक्च्युली रांगोळी आणि मेहंदी काढायला खूप आवडतं। मेहंदीचं मला एवढी खास येत नाही, मला रांगोळीसुद्धा इतकी खास येत नाही, बट मला काढायला खूप आवडतं। आणि मला असं अजून मला ना काढता आता मी काढते, सपोज मी आत्ता काढते ना रांगोळी, तर मला एवढी चांगली येणार नाही पहिल्यांदा दुसऱ्यांदा, मला एवढी खास म्हणजे बसणार नाही जर मी अचानक सुरू केलं तर ते। पण मी खूप दिवसांपासून खूप जास्त रांगोळी आहे, फक्त दिवाळी असं छोटं मोठं सणाला छोटी मोठी काढते मी, जास्त काढत नाही। आमच्या बाजूचे रांगोळी विस्कटतात, माझ्या बाजूला राहतात नाही भैया लोक, आता भैया लोकांना मी वाईट बोलत नाही आहे, बट काय माहिती का सांगते जस्ट असे आहेत आणि समजून सांगितलं तरी ऐकत नाहीत। मुलगा वगैरे किती वेळा दिवाळी मी दाखवेल, कारण की माझा हा एक्सपिरियन्स आहे गेल्या 2 वर्षांपासून। रांगोळी काढून मी घरात जशी येते ना 5 मिनटं 10 मिनटं हार्डली ती रांगोळी असते तिथे, त्याच्यानंतर ती रांगोळी खराब असते। पण रांगोळी अशी विस्कटलेली नसते, असा पाय घातलेला असतो रांगोळीच्या मध्ये, असं समजतं क्लिअरली की एक लहान मुलांनी केलेलं आहे किंवा मोठ्या माणसाने केलं, जे पण काय केलं ते इमिडिएटली समजतं आणि क्लिअरली समजतं की बाहेरचं कोणी मुलांनी केल्यानंतर मुलं पटकन येऊन असे करून जाऊ शकतात। जाणून बुजून असे जे एक पाय घातलेला असतो ना तो जाणून बुजून असतो आणि हटकून कोणी एवढं करत नाही। माझी रांगोळी कधीच खराब कोणी केली नाही आजपर्यंत, म्हणजे गेल्या 2 वर्षापूर्वी आधीपर्यंत माझी रांगोळी कधीच कोणी खराब, उलट सगळी मुलं वरून बघायची मी रांगोळी काढताना बाहेर। पण गेल्या 2 वर्ष हे लोक जेव्हा राहायला आलेत ना बाजूला, तेव्हापासून माझी रांगोळी न चुकता सकाळ दुपार संध्याकाळ कधी पण मी काढू दे रांगोळी खराब होणार म्हणजे होणार। तर आता बघूया माझा क्लिप तो कधी देता येत मला, ते मी त्यांना मागून घेते, जर क्लिप जर भेटला तर मी इथे अटॅच करेल, अदरवाईज वाजलेत 12, एक मिनिट, आता वाजलेत 12 आणि आता ब्लॉग एंड करते मी, कारण की मी कामच करत होते। ब्लॉग एंड करते, मग आता एंड केल्यानंतर मी आता त्याला एडिट करेन, बघेन जमलं तर आता करेन, ना तर उद्या सकाळी करेन। तर माझा हा आजचा ब्लॉग मी इथे एंड करते, जरा जवळून इतक्या लांबून आज तर अजिबात आरामच झाला नाही माझा। हाय हॅलो, तर आत्ता वाजलेत 12 आणि म्हणजे पप्पा अजून आले नाही आहेत, तर अजून आले नाही म्हणजे तो आज येणारच नाही आहे, तो आज तिथेच राहणार आहे गावाला। म्हणजे तिकडे कामं आहे ना उद्याचं, ते जे काम कालचं जे अडलं होतं काम ते आता कालचं जे काम राहिलं होतं पावसामुळे परवाचं, तर ते काम पूर्ण करण्यासाठी म्हणजे आज तो सकाळी पहाटे जाणार होता, तर त्याला मी बोलली आता रात्रीच जा, म्हणजे तुझी दगदग होणार नाही, परत 2-2 वेळा ट्रॅव्हल होतं ना मग ऑफिसमधून घरी रात्री, मग पहाटे उठून जा,
मग झोप नाही होत काय नाही, त्यापेक्षा तिथून डायरेक्ट जा. तिकडे आमचं घर आहे, म्हणजे दिराचं घर आहे, तर घरी राहा तू आणि रात्री राहा आणि सकाळी मस्त तिथे उठून वगैरे तयारी वगैरे करून आंघोळ वगैरे करून थोडं सकाळचं तू लवकर पण तिथून निघालास तरी तिथून 15-20 मिनटावरती आहे जागा घरापासून. तर सकाळी जाऊन तू कामाची सगळी कामं उरकून वगैरे मग ये मग तू, कारण की आता दगदग करणार इकडे घरी येणार परत जाणार, म्हणून मी त्याला बोलते तेच थांब. तर तो आज येणार नाही आहे, आम्ही दोघीच आहे घरामध्ये. बघा फोन दिला आहे मी, आता ॲक्च्युली फोन देत नाही मी जनरली, आता मी फोन दिला कारण की विचार केला की तिला मला जरा टी व्ही बघायचं होतं. मी टी व्ही थोडा वेळ बघितला नव्हता संध्याकाळी, कारण टी व्ही नाही दिला ना ती पूर्ण घर डोक्यावरती घेऊन ठेवेल. मस्ती करते, म्हणजे घर डोक्यावर मी रडते असं नाही, खूप मस्ती करते. आणि मग मस्ती अशी करते ना, तिची मस्ती पण ना अशा टाईपची मस्ती असते ना की ती कोणाला हँडल होणार नाही अशी मस्ती असते, कोणाला हँडल होणार नाही अशी मस्ती असते. खूप वेळासारखी मस्ती करते, खूप जमते सुद्धा. तर मग म्हणून मी विचार केला की तिला फोन देते, म्हणजे ती थोडंसं मला बोलून तर देईल ॲटलिस्ट. आता मी बोलते तर ती मी बोलते कारण की ती फोन घेतला आहे म्हणून मी बोलू शकते, बोलून घेतलं. तर मी आता हा ब्लॉग माझा इथेच एंड करते. जर माझा हाचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर त्याला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा नवीन ब्लॉगमध्ये. टिल देन बाय बाय. आणि चॅनलला सबस्क्राईब करा, परत सांगते ॲक्च्युली. सो भेटूया उद्या पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.